आणि बातमी आहे बिहारमधल्या राजकारणाची। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजपची युती जवळपास पक्की झालेली आहे। आज शपथविधी होणार आहे असंही कळतंय। मात्र या सगळ्यात खेळामागचं नेमकं कारण तितकं महत्त्वाचं आहे, कारण नितीश कुमार यांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत, लालूंच्या राजदचे 19 आमदार आहेत। लालू प्रसाद यादव नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये फूट पाडणार होते आणि त्यामुळे ते जेडीयूच्या अनेक आमदारांच्या संपर्कात होते अशी चर्चा आहे। त्याची कुणकुण नितीश कुमार यांना लागली आणि त्यांनी आधी चाल खेळत भाजपला संपर्क केला, युती संदर्भात बोलणी केली। भाजपकडे सध्या 78 आमदार आहेत, म्हणजे राजदपेक्षा केवळ 1 आमदार कमी आहे। त्यामुळे जेडीयू आणि भाजप अगदी सहज सरकार बनवू शकतात आणि म्हणूनच पुढचे काही तास बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। दरम्यान नितीश कुमार यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे आपण पाहूयात। आता पुन्हा एकदा भाजपसोबत युती करून नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार। आज दुपारी याचा निर्णय होणार आहे। सध्या जनता दल, संयुक्त जनता दल आणि राजद यांची आघाडी आहे सरकार, आणि या सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच आहेत। आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या पक्षांसोबत तब्बल 8 वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत। गेल्या वर्षात वारंवार सोयीच्या युत्या आघाड्या करून मुख्यमंत्रीपद राहण्याचा त्यांचा एक आगळा वेगळा विक्रम आहे। गेल्या 10 वर्षात 5व्यांदा राजकीय भूमिकेमध्ये त्यांनी टोकाचा बदल केला। 85 साली पहिल्यांदा ते आमदार झाले। 90 साली तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले। 94 साली लालू पासून फारकत घेतली, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली। 96 साली एनडीए मध्ये प्रवेश केला। 98 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची स्थापना केली। दरम्यान नितीश कुमार यांनी तब्बल 8 वेळा बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। 2000 साली ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या टर्ममध्ये 7 दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते। नितीश कुमार आतापर्यंत कोणकोणत्या वर्षी मुख्यमंत्री बनले आपण पाहूयात। तर 2000 साली पहिल्यांदा ते जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा पहिल्या टर्ममध्ये ते फक्त 7 दिवसांचे मुख्यमंत्री होते। 2005 साली लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराज विरुद्ध प्रभावी प्रचार करून ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। 2010 साली ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। 2014 साली भाजप आणि एनडीए सोबत फारकत घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या। मोदी लाटेमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर 2015च्या विधानसभा निवडणुकीमधील यशानंतर चौथ्यांदा ते मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली। 2015ला लालूंच्या राजद आणि काँग्रेस सोबत त्यांनी महायुती बनवून निवडणुका लढवल्या। महाआघाडीचा 2 वर्षांमध्ये भ्रमनिरास झाला। तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली। 2017 साली महाआघाडीशी फारकत घेऊन त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावरती ते 5व्यांदा मुख्यमंत्री बनले। 2020 मध्ये ते 6व्यांदा मुख्यमंत्री बनले। भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सोबत त्यांनी निवडणुका लढवल्या। – 2020 मध्ये ते 7व्यांदा मुख्यमंत्रीपदी बनले। 2022 मध्ये पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत त्यांनी महाआघाडी केली, भाजपसोबत फारकत घेतलेली होती आणि मग ते 8व्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। आणि आता पुन्हा त्यांनी लालू प्रसाद यादव यांचा हात सोडून पुन्हा एकदा भाजपची साथ त्यांनी मिळवलेली आहे। 2022 पासून आजपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत आणि भाजपसोबत जाऊन ते आज कदाचित दुपारी 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात। दरम्यान या सगळ्यावरती भाजप नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहे आपण पाहूयात। जो बिहार के लोगों, अभी मीटिंग के बाद कुछ जो भी निर्णय होगा उसके पहले बोलना उचित नहीं। धन्यवाद। अभी मीटिंग के बाद कुछ जो भी निर्णय होगा उसके पहले बोलना उचित नहीं। धन्यवाद। लोगों के, जो बिहार के लोगों के मन में है, ऐसे तो हम लोग मन की बात आज सुन ही रहे हैं, लेकिन बिहार के लोगों के जो मन में है उसकी तरफ इशारे अच्छे हैं और पार्टी
सारी चीजों को सोच विचार के निर्णय लेगी, लेकिन बिहार के लोगों के चेहरे पर जो आम बिहारी हैं उनके चेहरे पर इस बात का प्रतीत हो रहा है कि बिहार में कुछ अच्छा होने वाला है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।